हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण. आज आपण बघणार आहोत पिठलं कसं बनवायचं ते. तर सर्वात प्रथम आपण साहित्य बघणार आहोत. सर्वात प्रथम मी इथे घेतले मोहरी, जिरं, कढीपत्ता, लसूण, टोमॅटो, बेसन पीठ, मीठ, हळद आणि मिरचीचा ठेचा. आता इथं मी कांदा नाही घेतलेला. तुम्हाला कांदा आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. इथं मी पिठलं बनवण्यासाठी 2 चमच तेल घेतलेलं आहे. आता इथे तेल गरम झालं ना, यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे. जिरं, लसूण आणि कढीपत्ता. लसूण हा सोनेरी कलर होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. त्यानंतर टोमॅटो, मीठ 1 चम्मच, अर्धा चम्मच हळद आणि हा मिरचीचा ठेचा 1 चम्मच. आता तिखट आणि मीठ हे तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही टाकू शकता. हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. हा मसाला चांगला परतून झालेला आहे. आता यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकणार आहे. पिठलं बनवण्यासाठी मी तर अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यासाठी 1 ग्लास पाणी पुरेसं आहे. तुम्हाला जर जास्त पातळ हवा असेल तर तुम्ही एक्स्ट्रा पाणी वाढवून टाकू शकता. आता ह्या पाण्याला उकळी आली ना, मग यामध्ये थोडं थोडं बेसन टाकून पिठलं हटून घ्यायचं आहे. हे बघा, पाण्याला उकळी आलेली आहे. आता यामध्ये बेसन पीठ टाकून थोडं थोडं टाकून हटून घ्यायचं आहे. आणि हटते वेळेस ना, गॅस हा स्लोच ठेवायचा आहे, जेणेकरून त्याचे बबल्स उडणार नाहीत. आता हे पिठलं हटून झालेलं आहे. आता याला 10 ते 15 मिनटं शिजवून घ्यायचं आहे मंद आचेवरती. हे बघा, आपलं पिठलं तयार झालेलं आहे. आता गॅस बंद करून घेऊ. हे बघा, आपलं पिठलं तयार झालेलं आहे. आता हे पिठलं तुम्ही गरम गरम भाकरीसोबत किंवा चपातीसोबतही खाल्लं तरी चालेल. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, मजेत राहा. बाय बाय.